Hello students, welcome to the official YouTube channel of Bankers Point. My name is Gangadhar Gorpade. I have been teaching here since 2023. Today's our topic is basic English. ठीक है, तर today we will discuss the basic points of English grammar. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता सर्व ग्रामरसाठी जे एखाद्या सेंटेन्सची जी सुरुवात होती ती सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याच्यापासूनच होत असते. ठीक आहे, आता सब्जेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे कोणते असतात, वर्ब कोणता आणि ऑब्जेक्ट, ह्या तिन्हीचं मिळून एक सेंटेन्स तयार होत असतं. ठीक आहे, तर आता सब्जेक्ट म्हणलं की कोणत्या टाईपचे असतात सब्जेक्ट माहीत आहे का? एक असतो नाऊन किंवा प्रोनाऊन. ठीक आहे, नाऊन किंवा कोणता असतो प्रोनाऊन, नाऊन किंवा प्रोनाऊन. आता मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे नाऊन काय असतं. नाऊन माहीत आहे का? आता दोनच टाईपचा सब्जेक्ट असतो, एक तर तो नाऊनच्या स्वरूपात असतो किंवा प्रोनाऊनच्या स्वरूपात. नाऊन म्हणजे काय? अ नेमिंग वर्ड. ठीक आहे, ज्याला आपण नाव देऊ शकतो असे सर्व नाऊन असतात. नाऊन म्हणजे काय? अ नेमिंग वर्ड, ज्याला आपण नाव देऊ शकतो. किंवा तुम्हाला तुमच्या डोळ्याने जेवढे काही हे दिसत आहेत ते सर्व नाऊन असतात. पेन नाऊन आहे, कम्प्युटर आहे, त्याच्यानंतर माईक आहे, त्याच्यानंतर कॅमेरा आहे, हे सर्व काय आहेत? नाऊन आहेत. टेबल आहे, नोटबुक आहे, स्पेक्टॅकल आहेत, फॅन आहेत, हे सर्व काय आहेत? नाऊन आहेत. म्हणजे सब्जेक्ट एक तर नाऊनच्या स्वरूपात येऊ शकतो किंवा प्रोनाऊनच्या स्वरूपात. ठीक आहे, आता प्रोनाऊन माहीत आहे का कोणकोणते असतात? आता प्रोनाऊन, तर प्रोनाऊन म्हणजे काय असतं हे आपण इन डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. प्रोनाऊन म्हणजे काय असतं? प्रोनाऊन इज अ वर्ड, प्रोनाऊन इज अ वर्ड that used instead of किंवा in place of नाऊन. ठीक आहे, प्रोनाऊन जे आहे, प्रोनाऊन हे काय असा शब्द असतो जो नाऊनच्या ठिकाणी वापरला असतो. ठीक आहे, म्हणजे एखादं नाऊन आहे, माझं नाव आहे, वाक्यामध्ये जर माझं नाव 4 वेळा येत असेल तर तेच नाव रिपीट होण्यापेक्षा त्याच्याऐवजी काय करत असतो आपण? प्रोनाऊन वापरतो. मग प्रोनाऊन मेलसाठी कोणतं प्रोनाऊन वापरतो आपण? ही. फिमेलसाठी कोणतं वापरत असतो? शी. आता एकापेक्षा जास्त मेल असतील तर काय वापरणार मग? दे. तसंच आहे, एकापेक्षा जास्त फिमेल असतील तर काय वापरणार? शी. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा. प्रोनाऊन म्हणजे काय असतात? मग हिच्यामध्ये पण प्रोनाऊन असतात. कोणकोणत्या टाईपचे प्रोनाऊन असतात? ही. सुरुवात करू. आय, वी, त्याच्यानंतर आहे यू, त्याच्यानंतर आहे ही, शी, इट आणि दे. ठीक आहे, आता नाऊनमध्ये कसं असतं? नाऊन जे असतं एक तर तुम्हाला नाऊनच्या याच्यामध्ये स्वरूपात येऊ शकतं. आता ह्याची जी लिस्ट आहे नाऊनची ती जी आहे ती अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजे नाऊन तुम्ही असं सांगू शकत नाहीत कोणते, याची जी यादी आहे ती खूप मोठी आहे. पण प्रोनाऊनचे जे आहेत सब्जेक्ट ते काय आहेत तर तुम्हाला लिमिटेड आहेत, हे एवढेच सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, आता वर्ब किती टाईपचे असतात माहीत आहे? हेल्पिंग वर्ब एक असतात आणि मेन वर्ब. ठीक आहे, आता हेल्पिंग वर्ब एक असतात, हेल्पिंग वर्ब आणि काय असतात? मेन वर्ब. ठीक आहे, आता हेल्पिंग वर्बमध्ये कोणकोणते असतात? पुन्हा टू बीचे फॉर्म असतात, त्याच्यानंतर टू डूचे फॉर्म असतात आणि टू हॅवचे फॉर्म असतात. टू बीचे फॉर्म म्हणजे काय असतात? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव. आणि हॅवचे फॉर्म कोणकोणते असतात? हॅव, हॅज, हॅड. डूचे फॉर्म असतात, डूचे फॉर्म कोणकोणते असतात? डू, डज आणि डीड. ठीक आहे, हे झाले तुमचे हेल्पिंग वर्ब. याच्यामध्ये अजून मॉडल्स पण येतात. कोणकोणते असतात? कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मे, माईट, मस्ट. ठीक आहे, यूज टू असतं, आउट टू असतं, नीड टू, हे पण काय तुमचे मॉडल्स आहेत. मेन वर्ब म्हणलं तर मेन वर्बमध्ये काय असतात? मेन वर्बमध्ये पुन्हा दोन हे असतात, दोन टाईपचे मेन वर्ब असतात. ठीक आहे, तर एक तर ते काय असतात? रेग्युलर असतात किंवा इरेग्युलर. ठीक आहे, एक तर ते रेग्युलर वर्ब असतात किंवा
इरेग्युलर. आता ही डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. मेन वर्ब रेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय, ज्याला ईडी हे सफिक्स अटॅच होतं. ठीक आहे. मेन वर्ब रेग्युलरला म्हणजे काय, ईडी प्रत्यय लागलं असतं किंवा नुसतं डी हे सफिक्स प्रत्यय अटॅच झालेलं असतं. आणि इरेग्युलर म्हणजे काय, अनियमित. आपण असं म्हणतो अनियमित क्रियापद, म्हणजे ज्याला असं सांगू शकत नाहीत फिक्स की कोणतं प्रत्यय लागतं. ईडी लागत नाही, डी लागत नाही. असं एक आपण समजा आता कॅच घेतलं, काय येणार कॅचचं, कॉट. कॉट. मेकचं काय होतं, मेड. मेड. त्याच्यानंतर टेलचं काय होतं, टोल्ड. टोल्ड. याला लागलं का कुठं, सेम नाही. जसं रेग्युलरमध्ये काय असतं, समजा मी सांगितलं तुम्हाला प्ले. प्लेचं काय होतं, प्लेड. सेकंड फॉर्म पण सेम आहे, थर्ड फॉर्म पण काय त्याचं सेम आहे. पण इरेग्युलर वर्बमध्ये तसं काय का नाही. त्याच्यानंतर वॉच घेतलं, वॉचचं सेकंड फॉर्म काय रेग्युलर वर्बमध्ये, वॉच्ड. आणि थर्ड फॉर्म काय, पास्ट पार्टिसिपल वॉच्ड. ठीक आहे. म्हणजे ज्याला ईडी किंवा डी हे प्रत्यय लागत असतं ते असतं रेग्युलर वर्ब. आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे ज्याला वरीलपैकी कुठलंही प्रत्यय लागत नाही ते असतात इरेग्युलर वर्ब. ठीक आहे. कधी कधी इरेग्युलर वर्बमध्ये सेम असतात, म्हणजे त्याचं कट कट कट, पूट 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 हे काय तुमचे सेम आहेत. म्हणजे कधी कधी सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सेम असतो इरेग्युलर वर्बमध्ये. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण. मी असं लिहिलं होतं सब्जेक्ट वर्ब. ठीक आहे. वर्ब ऑब्जेक्ट. तुम्हाला म्हणलं होतं ह्या तिन्हीने मिळूनच एक सेंटेन्स तयार होत असतं. आता लक्षात ठेवा, वाक्यामध्ये जेवढे सब्जेक्ट असते तेवढे वाक्यामध्ये वर्ब यायला पाहिजे. समजा 2 सब्जेक्ट असतील तर वाक्यामध्ये 2च वर्ब यायला पाहिजे. असं नाही की 2 सब्जेक्ट आलेत आणि एकच वर्ब, तसं चालत नाही. म्हणजे असा कोणताच सब्जेक्ट नसतो जो एखाद्या वर्बशिवाय येतो, किंवा असा कोणताच वर्ब नसतो जो एखाद्या सब्जेक्टशिवाय येतो. म्हणजे वाक्यामध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत, कर्ता आहेत, तेवढेच काय पाहिजे, वर्ब पाहिजेत, म्हणजे क्रियापद. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता. काय सब्जेक्ट सांगा बरं. सब्जेक्ट म्हणजे कोण असतो, ॲक्शन करणारा असतो. तर लक्षात ठेवा, अ subject cannot come without verb. एकदम आपण बेसिकपासून घेणार. बऱ्याच गोष्टी काही जणांना माहीत असतील, पण आपल्याला ह्या गोष्टी पण एखादं जेव्हा हे करायचे असतील, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. सब्जेक्ट कॅन नॉट कम विदाऊट अ वर्ब, कॉमा अ वर्ब cannot come without subject. आता मी हे जे लिहिलेलं आहे इथं, याचा अर्थ काय होतो, असा कुठलाही सब्जेक्ट नसतो, असा सब्जेक्ट नसतो जो एखाद्या वर्बशिवाय येतो, किंवा असा कुठलाही वर्ब नसतो जो एखाद्या सब्जेक्टशिवाय यूज झालेला असतो. म्हणजे वाक्यात जेवढे सब्जेक्ट असते तेवढेच वर्ब पाहिजे. मग आता आपल्याला याच्यामध्ये पण सब्जेक्टमध्ये पण काय होत असतं, सिंग्युलर आणि प्ल्युरल असतं. तसंच वर्बमध्ये पण असतं सिंग्युलर आणि प्ल्युरल. इंग्लिशमध्ये सर्व खेळ हा सिंग्युलर आणि प्ल्युरलच आहे. ठीक आहे. इथं एक आपल्याला टॉपिक असतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे काय, जसा सब्जेक्ट तसा वर्ब. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर पुढे वर्ब पण तुमचा कसा येणार आहे, सिंग्युलर. सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल तर तुमचा वर्ब कसा येणार आहे, प्ल्युरल. म्हणजे जसा सब्जेक्ट असतो तसाच वाक्यामध्ये वर्ब यायला पाहिजे. तो एक आपल्याला पुढे टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे. मग सिंग्युलर प्ल्युरल जर म्हणलं, ठीक आहे, सब्जेक्ट. आता मी याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला की याच्यामध्ये 2 टाईप पडतात, सिंग्युलर आणि प्ल्युरल. सिंग्युलर आणि प्ल्युरल. सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते, जे प्रोनाउन तुम्हाला जे सांगितले त्याच्यापैकी एक आहे आय, दुसरा कोणता आहे यू, त्याच्यानंतर आहे ही, शी, इट. त्याच्यानंतर आता हे झाले तुमचे सिंग्युलर. कोणकोणते, आय, यू, ही, शी आणि इट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्ल्युरल काय होईल, वी. त्याच्यानंतर यूचं काय प्ल्युरल आहे, युवच असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हीचं काय होईल प्ल्युरल, दे. त्याच्यानंतर शीचं प्ल्युरल काय होईल, दे. इटचं प्ल्युरल काय होईल, दे. आता हे कसं आहे ते समजून घेऊ. आय, मी एकच आहे, पण एकापेक्षा जर जास्त असतील तर काय होईल, वी.
म्हणजे आयमध्ये ह्या उईमध्ये आय हिडन असतो. जेव्हा आपण म्हणतो पहा वी आर इंडियन्स, तर उईमध्ये तेव्हा कोण असतो हिडन? आय आलेला असतो. पण देमध्ये आय येतो का? देमध्ये आय स्वतः येत नसतो, फक्त उईमध्येच आय येत असतो. ठीक आहे. तर पहा आता यू आहे. आता यू हा एका व्यक्तीला पण वापरतो आणि एकापेक्षा जास्त व्यक्तीला पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. एका विद्यार्थ्याला दर्शवायचं असेल तरी मी यू म्हणणार, आणि तुम्हाला सर्वांना जरी म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार? यूच दर्शविणार आहे. म्हणजे यूचं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. आता ही आहे, ही कुणासाठी वापरतात? मेलसाठी, म्हणजेच व्यक्तीसाठी वापरतात. आता एकच व्यक्ती असेल तर तुम्ही काय वापरणार? ही हे प्रोनाउन वापरणार. एकापेक्षा जास्त असेल तर काय वापरणार? मग दे वापरणार. बरोबर आहे. ठीक आहे. आता शी कोणासाठी वापरतात? फिमेलसाठी. ठीक आहे. एकच महिला असेल, एकच असेल स्त्री तर काय वापरणार आपण? शी वापरणार. एकापेक्षा जास्त असतील तर काय वापरणार आपण? दे. आता इथं जर आलेलं असेल समजा वुमन, वुमनसाठी कोणतं तुम्ही हे वापरणार प्रोनाऊन? सांगा. शी. आता मी इथं काय लिहिलं आहे? वुमेन लिहिलेलं आहे. काय वापरणार? पा याच्यासाठी तुम्ही ही प्रोनाऊन वापरणार, कारण एकच महिला आहे. हे इथं प्लुरल आहे, मग याच्यासाठी काय वापरणार? दे. आता मी इथं लिहिलेलं आहे बॉय. बॉयसाठी काय वापरणार तुम्ही प्रोनाऊन? ही. बॉईज असेल तर काय वापरणार? दे वापरणार. म्हणजे जेव्हा एक असतं तेव्हा ही वापरायचं, एकापेक्षा जास्त असतील तर तेव्हा काय वापरायचं? दे. त्याच्यानंतर आहे मी इथं लिहिलं असेल मॅन. काय वापरणार? मॅनसाठी कोणतं वापरणार? ही वापरणार. आणि मेन असेल तर कोणतं वापरणार? दे. आलं का लक्षात? मेनसाठी वापरणार तुम्ही दे. त्याच्यानंतर आहे इथं दिलेलं आहे समजा पेन. आता एकच पेन आलेले वाक्यामध्ये, सेकंड टाईम जर तीच पेन रिपीट होत असेल तर तिथं आपण पेन पेन वापरणार नाही 2 वेळा, तर इट वापरतो. ठीक आहे. फर्स्ट टाईम जेव्हा एखादा नाऊन रिपीट होतं तेव्हा ते नाऊन वापरतात, पण तेच जर नाऊन सेम नाऊन जर रिपीट होत असेल वाक्यात तर त्याच्या ठिकाणी आपल्याला प्रोनाऊनचा वापर करावा लागत असतो. आता एका ठिकाणी पेन आले, पण पेनचं समजा प्लुरल झालं. ठीक आहे. एक असेल तर इट वापरणार, आणि अनेक असतील तर काय वापरणार? दे. ठीक आहे. म्हणजे हे निर्जीव आहेत. निर्जीवसाठी आपण दे वापरतो. बऱ्याच जणांना वाटतं की निर्जीवसाठी कसं वापरणार दे. ठीक आहे. पहा आता इट कोणासाठी वापरतात? इटमध्ये पहा ना, एक तर तो नायदर मेल नॉर फिमेल. इट कोणासाठी वापरतात? तो एक तर मेल पण नसतो आणि फिमेल पण नसतो. अशा वेळेस काय वापरायचं? इट. म्हणजे मेल पण नाही आणि फिमेल पण नाही. ठीक आहे. आता म्हणजे कोणासाठी वापरणार तुम्ही? निर्जीवसाठी वापरणार, नॉन लिव्हिंगसाठी. नॉन लिव्हिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलं होतं काही ॲनिमलसाठी पण वापरतात. बर्ड असेल, ॲनिमल्स असेल तर दे, बर्ड असेल तर इट, आणि बर्ड्स असेल तर दे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं का हे पहा किड. किड म्हणजे पण काय? मूल. याच्यासाठी आपण इट वापरणार. चाइल्ड याच्यासाठी पण आपण इटच वापरतो, कारण चाइल्ड म्हणजे कोण सांगू शकत नाही, मेल आहे की फिमेल आहे, मुलगा आहे की मुलगी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बेबी. पाहता बेबीमध्ये पण सांगू शकतो का मुलगा आहे का मुलगी. ठीक आहे. फक्त बेबीचं वय आपल्या इथं भारतामध्ये वेगळं असतं. ठीक आहे. भारतामध्ये बेबी 1 वर्षाची, 2 वर्षाची, 4 वर्षाची असू शकते आणि 20 वर्षाची पण असू शकते. ठीक आहे. तर पहा इकडं बेबी हे पण काय येणार? इथं इटच येणार आहे. पण एकापेक्षा जास्त असतील. पाहता किड्सचं काय असेल? किड्स असेल तर काय वापरणार? दे वापरणार. त्याच्यानंतर चाइल्डचं चिल्ड्रन झालं, काय वापरणार तुम्ही? दे. त्याच्यानंतर बेबीचं बेबीज झालं तरी पण काय वापरणार तुम्ही? दे. म्हणजे एक असेल तर इट आणि एकापेक्षा जास्त असेल तर दे वापरायचं. ठीक आहे. हे झालं आपलं प्रोनाऊनचं सिंग्युलर आणि प्लुरल. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या एकदा. पहा पूर्ण जे आपलं आहे याच्यापासून आपलं सेंटेन्स तयार होतं.
पहा त्याच्यानंतर आपण एक चार्ट पाहणार आहोत. ठीक आहे, सब्जेक्ट वर्ब त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हे पूर्ण एक चार्ट पाहणार आहोत. पहा आता तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहीत झालेत. पहा हेल्पिंग वर्ब कोणकोणते असतात. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब एक असतात तुमचे टू बीचे फॉर्म एम, इज, आर, वॉज, वेअर हे काय असतात तुमचे बीचे फॉर्म असतात. त्याच्यानंतर आहे टू डूचे फॉर्म कोणकोणते आहेत. डू, डज आणि डीड. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे टू हॅवचे फॉर्म टू हॅवचे फॉर्म कोणकोणते आहेत. हॅव, हॅज आणि हॅड. ठीक आहे, आता याच्यापैकी पहा एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्ससाठी वापरतात. एम, इज, आर, वॉज आणि विअर हे पास्टसाठी वापरतात. हे जे तीन आहेत एम, इज, आर हे प्रेझेंट, वॉज आणि विअर हे पास्टसाठी वापरतात. त्याच्यानंतर डू, डज हे प्रेझेंटसाठी वापरतात हेल्पिंग वर्ब म्हणून. डीड हे पास्टमध्ये वापरतात. हॅव आणि हॅज हे प्रेझेंटमध्ये वापरतात आणि हॅड हे पास्टमध्ये वापरतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण सिंग्युलर आणि प्लुरल असतं. हेल्पिंग वर्बमध्ये पण सिंग्युलर कोणते आहेत आणि प्लुरल कोणते आहेत. ठीक आहे, त्याच्यात पाहू आपण. आता एम आणि इज, आर यांच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप येत असतं. तेव्हा असतो चौथं रूप असतं तो तेव्हा टेन्स कोणता असतो. प्रेझेंट कंटिन्युअस. आता वॉज आणि वेअर याच्यानंतर जेव्हा क्रियापदाचं चौथं रूप येत असतं तेव्हा तो असतो पास्ट कंटिन्युअस. ठीक आहे, आता डू, डज आणि डीड यांच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. हे पहा जनरली क्वेश्चन करण्यासाठी इंटरोगेटिव्ह किंवा निगेटिव्हसाठी यूज केले जातात. पहा एक समजून सांगतो. मी इथं लिहिलं आहे ही राइट्स अ लेटर. ही राइट्स अ लेटर. आता हे सेंटेन्स आहे, हे अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे, ही राइट्स अ लेटर, तो पत्र लिहितो. ठीक आहे, आता याला निगेटिव्ह कसं करणार तुम्ही. पहा याचं निगेटिव्ह कसं होणार. ही आता डू वापरणार का डज. डज कारण डज हा सिंग्युलर आहे. ही जो आहे तो तुमचा काय आहे सिंग्युलर आहे. ही मी तर काय लिहिलं ना तुम्ही ही डज नॉट राईट अ लेटर. आता याचा जर क्वेश्चन बनवायचा असेल तुम्हाला इंटरोगेटिव्ह. ठीक आहे, तर कसं करणार. डज ही राईट अ लेटर आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, याच्या ठिकाणी हिच्या ठिकाणी समजा दे असतं, इथं काय असतं राईट अ लेटर. दे राईट अ लेटर. तर अशा वेळेस काय केलं असतं दे डू नॉट राईट अ लेटर. का कारण दे हे प्लुरल आहे. मग त्याच्यासोबत प्लुरलच आपल्याला व्हर्ब वापरावं लागेल कारण तुम्हाला सांगितलेलं जसा सब्जेक्ट असतो तसाच व्हर्ब असतो. ठीक आहे, दे हा प्लुरल आहे मग दे सोबत आपल्याला डूचा वापर करावा लागणार. मग कसं होणार दे डू नॉट राईट अ लेटर. क्वेश्चन बनवायचा असेल तर कसं वापरणार डू दे राईट अ लेटर. आता हे झालं इथं डू आणि डजचा वापर. आता डीड कधी येतं पहा. तेच वाक्य आपण कॅरी फॉरवर्ड करू पुढे. ही रोट अ लेटर. ठीक आहे, तो पत्र लिहितो. आता याचं निगेटिव्ह कसं करणार तुम्ही. तो पत्र लिहितो कसं बनवणार. पहा अगदी बरोबर. ही डिड नॉट. पहा याच्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप लिहितो. दुसरं रूप वापरत नाही, तिसरं रूप पण वापरत नाही. ही डिड नॉट राईट अ लेटर. ठीक आहे, आता हे झालं तुमचं निगेटिव्ह. आता याचं तुम्ही हे कसं बनवणार इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन कसा तयार करणार. त्यांनी पत्र लिहिले का. बरोबर. डीड त्याच्यानंतर डीड ही राईट अ लेटर. ठीक आहे, आणि क्वेश्चन मार्क. पहा जेव्हा हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून येत असतात तेव्हा याचा कुठलाही अर्थ नसतो. तुम्हाला वाटलं डू म्हणजे करणे असं, डीड म्हणजे केला असं नाही. जेव्हा ही हेल्पिंग व्हर्ब म्हणून येतात तेव्हा त्याचा कुठलाही अर्थ नसतो. ठीक आहे, जेव्हा मेन व्हर्ब म्हणून येतात तेव्हा त्याचा डू म्हणजे करणे असतं अर्थ. ठीक आहे, आता इथं ते हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलेले आहेत. मेन व्हर्ब म्हणून आले का डिड नॉट किंवा इथला डज नॉट हे मेन व्हर्ब आहेत का हेल्पिंग आहे. कोणाच्या मदतीसाठी आले तर राईटच्या मदतीसाठी आलेले आहेत. याचा अर्थ काहीच लागत नाही. तर याचा अर्थ आहे लिहिणे, लिहित नाही.
ठीक आहे. तर याचा अर्थ असं पर्टिक्युलर नाही करणे अर्थ. जेव्हा हे मेन वर्ब म्हणून येतात तेव्हा त्याचा अर्थ असतो डू म्हणजे करणे, सेकंड फॉर्म असतं डीड, थर्ड फॉर्म असतं डन, चौथं रूप असतं डुईंग आणि पाचवं रूप असतं डज. डज म्हणजे काय असतं, सिंग्युलर असतं. ठीक आहे, ते पण आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे हे तुम्हाला समजून सांगितलं डू, डज आणि डीड. याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप कसं येतं हे जनरली सर्वांना माहिती असतं. ठीक आहे, हॅव आणि हॅज यांच्यानंतर व्ही3 असतं तेव्हा तो असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि हॅड नंतर जेव्हा व्ही3 असतं तेव्हा तो कोणता असतो, पास्ट परफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक चार्ट घेणार आहोत. पर्सन. पर्सन म्हणजे काय सांगा बरं. तुम्ही म्हणता एवढं सिंपल कसं काय विचारताय सर. पर्सन, पर्सन म्हणजे असतं व्यक्ती. त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट. त्याच्यानंतर आहेत ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर आहे पजेसिव्ह प्रोनाउन. आपण जे पाहिलेत आता फर्स्ट पर्सन कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला. इंग्लिशमधले फर्स्ट पर्सन कोणकोणते आहेत, आय आणि वी. तर ते पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती तुम्हाला तर माहीत आहे, पण आता इंग्लिशमध्ये 3 पर्सन असतात. फर्स्ट पर्सन असतो, सेकंड पर्सन असतो आणि थर्ड पर्सन असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं आपण काय करू, फर्स्ट आता फर्स्ट पर्सन कोणकोणते आहेत सांगा बरं. आय आणि वी, आय आणि वी. त्याच्यानंतर सेकंड पर्सन कोणता आहे, यू. त्याच्यानंतर आहे सेकंड पर्सन तुम्हाला सांगितलं एक सिंग्युलर पण असतो आणि एक दुसरा यू जो आहे तो कोणता असतो, प्लुरल असतो. त्याच्यानंतर थर्ड पर्सन कोणकोणते आहेत, थर्ड पर्सन ही, शी, इट आणि दे. आता आय, आता हे आय आणि हे फर्स्ट पर्सन आहेत. आय तुमचा काय काही ठिकाणी सिंग्युलर असतो आणि काही ठिकाणी प्लुरल असतो. आय म्हणजे काय अर्थ असतो, मी. ठीक आहे. वी म्हणजे हा तुमचा काय प्लुरल आहे, आपण अगोदरच पाहिले. डायरेक्ट आता पाहू. आयचं ऑब्जेक्ट काय असतं, मी. त्याच्यानंतर आहे वीचं ऑब्जेक्ट काय असतं, अस. यूचं ऑब्जेक्ट काय असतं, सेम असतं, यूच असतं. त्याच्यानंतर आहे सिंग्युलर असो किंवा प्लुरल, ह्या दोन्हीचं काय असतं, सेम असतं ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आहे हीचं ऑब्जेक्ट काय असतं, हिम. ठीक आहे. शीचं ऑब्जेक्ट काय असतं, हर. इटचं ऑब्जेक्ट काय असतं, इट. आणि देचं ऑब्जेक्ट असतं, देम. इथं दोन गोष्टीचा ऑब्जेक्ट, दोन जे प्रोनाउन आहे त्यांचा ऑब्जेक्ट सेम आहे. कोणत्या दोन याचं आहे सांगा प्रोनाउनचं, इट आणि यू. आता तुम्हाला कसं कळणार कुठं सब्जेक्ट आहे आणि कुठं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मी एक वाक्य लिहितो. आय लाईक यू, हे एक वाक्य लिहिलं. दुसरं आहे यू लाईक हिम. आता 2 वाक्य लिहिलेत, आय लाईक यू. आता हे जे यू आहे आणि हे यू, याच्यातलं कोणतं यू सब्जेक्ट आहे आणि कोणतं ऑब्जेक्ट आहे. पहिल्या वाक्यातलं जे आहे ते काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हा तुमचा सब्जेक्ट, हा आहे तुमचा वर्ब. आता कोणता वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे. ठीक आहे. त्याच्यात पुन्हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. आता बरेच जण आन्सर देतील हा सर सिंग्युलर आहे. का, कारण तुम्ही तर सांगितलं आय हा सिंग्युलर आहे, मग आय नंतर जसा सब्जेक्ट तसा वर्ब. पण आय हा अपवाद आहे. आय काय करतो, आपल्यासोबत फक्त 2च ठिकाणी सिंग्युलर असतो, आय ॲम आणि आय वॉज. हे 2 जर प्लेस सोडले व्हर्बचे तर बाकी सर्व ठिकाणी तो आपल्यासोबत प्लुरल व्हर्ब घेत असतो. ठीक आहे. तर हे जो लाईक आहे हे पण आपण पुढे हळूहळू पाहणार आहोत. ठीक आहे. हा तुमचा प्लुरल व्हर्ब आहे, आय लाईक यू. हा सब्जेक्ट, हा व्हर्ब, मेन व्हर्ब आणि हा ऑब्जेक्ट आहे.
आणि हा जो आहे हा काय आहे तुमचा सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता व्हर्बच्या नंतर जो येत असतो तो काय असतो ऑब्जेक्ट. जो यू आला इथं जर आला व्हर्बच्या नंतर यू तर तो ऑब्जेक्ट समजायचा, आणि व्हर्बच्या अगोदर जर आला तर काय समजायचा यू, इथला हा सब्जेक्ट, आणि इथं जर यू आला तर काय समजायचा तो ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर असं सेंटेन्स इटचं पण सेम तसंच आहे. ठीक आहे. पहा आता मी, आता आयचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सांगता येईल का? माय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उईचं. आता इथपर्यंत सर्वांना माहीत असतं पहा, आय मी हे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. आता हे माहीत नसतात आपल्याला. ठीक आहे. आता पाहू आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउन. उईचं काय असतं पहा, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं आवर. त्याच्यानंतर यूचं काय असतं युअर. त्याच्यानंतर दुसरं आहे सिंग्युलर असो किंवा प्ल्युरल, ह्या दोन्हीचं ऑब्जेक्ट सेमच असतं युअर. त्याच्यानंतर हीचं काय असतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हीज. शीचं काय असतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हर. आणि इट्सचं काय असतं इट्स. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक विचारतो, इट्स आणि इच्यामध्ये काय फरक आहे? इट्स पहा, हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि हे काय पजेसिव्ह म्हणजे काय पजेशन दर्शवणे, मालकी हक्क दर्शवणे, त्याला आपण पजेसिव्ह म्हणत असतो. ते कळण. आता हे जे इट्स आहे असं अपोस्ट्रॉफ दिलं याचा अर्थ काय होतो पहा, लक्ष द्या. याचा काय असतो, एक तर हे इट इज सांगू शकत नाही जोपर्यंत वाक्यामध्ये कशा प्रकारे यूज केलेला आहे. ठीक आहे. इट इज असू शकतं, इट हॅज असू शकतं, किंवा इट वॉज असू शकतं. ठीक आहे. हे असं जर लिहिलं तर चुकीचं होतं. तुम्हाला जर कोणी लिहायला सांगितलं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह तर असं लिहायचं. ठीक आहे. असं जर लिहिलं तर चुकीचं. बऱ्याच वेळा पजेसिव्ह मी जेव्हा टेस्ट घेतो तेव्हा असंच लिहितात, इट्स असं लिहितात, तर याचा अर्थ चेंज होतो. इट इज, इट हॅज किंवा इट वॉज असं असं शकतो. ठीक आहे. तर लिहिताना असं लिहायचं. ठीक आहे. इट्स म्हणजे असं असतं इट इज, इट हॅज आणि इट वॉज. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे देचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय होतं असतं दियर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहा, आयचं पजेसिव्ह प्रोनाउन होत असतं माईन. ठीक आहे. त्याच्यानंतर उईचं काय होत असतं आवर्स. पहा, याच्यामध्ये यस अटॅच होत असतं. पहा, जनरली माहीत असू द्या ॲडजेक्टिव्हचं प्ल्युरल फॉर्म कधीच बनत नसतं, म्हणून याला यस लागत नाही कुठं. ठीक आहे. ॲडजेक्टिव्हला आणि ॲडवर्बला कधीच यस लागत नसतं, म्हणजे प्ल्युरल फॉर्म बनत नसतो. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्ल्युरल म्हणजे अनेकवचनी. तर प्ल्युरल फॉर्म कधीच बनत नसतं ॲडजेक्टिव्हचं. आता ब्युटिफुल आहे, ब्युटिफुलला यस लागू शकतं का? खूप सुंदर आहे म्हणजे आपण असं ब्युटिफुल्स म्हणतो का? नाही म्हणत. तर ब्युटिफुलच राहतं. गुड म्हणजे काय असतं चांगला, तर गुडला यस लागू शकतं का? लागतं, पण त्याचा अर्थ चेंज होतो. गुड्स त्याचा अर्थ असतो वस्तू किंवा माल. म्हणजे असं नाही वस्तू म्हणजे चांगला आणि यस लावलं म्हणजे अनेक चांगले असं नाही. तर ते ॲडजेक्टिव्ह हे नेहमी सिंग्युलरच असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे यू. यूचं काय होतं असतं पजेसिव्ह प्रोनाउन युअर्स. पहा, इकडे यस अटॅच केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दुसरं प्ल्युरलचं पण काय असतं युअर्स. तर मी इथं तुम्हाला सांगूनच देतो, या दोघांमध्ये फक्त एकाच ठिकाणी चेंजेस आहे. पहा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह सेम आहे आणि प्रोनाऊन पण सेम आहे. फक्त एकाच ठिकाणी या दोघांमध्ये तुम्ही मला वाटतं असं सर का लिहितं आहे सिंग्युलर आणि प्ल्युरल दोन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी सेम आहे, फक्त एकाच ठिकाणी याचा चेंजेस होतो. पहा, जे सिंग्युलर असतं का पहा याचं होतं असतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. एक आपला आहे पुढे पॉईंट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. जेव्हा प्रोनाऊन टॉपिक सुरू करू तर याचं असतं जे सिंग्युलर असतं त्याचं होतं असतं युअर सेल्फ. जो सिंग्युलर यू असतो एक वचनी त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे ते होतं असतं युअर सेल्फ. आणि जेव्हा प्ल्युरल यू जेव्हा अनेकांसाठी जेव्हा संबोधत असतो यू हे प्ल्युरल असतं तेव्हा त्याचं काय होत असतं इथं एवढाच चेंजेस आहे युअर सेल्फ्स. ठीक आहे. हे SELVES या सफिक्सचा अर्थ असतो प्ल्युरल. आणि जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी SELF हे सफिक्स अटॅच होतं तेव्हा त्याचा अर्थ असतो स्वतः, म्हणजे एका व्यक्तीसाठी संबोधित असतात, डिनोट करत असतात. आणि SELVES हे याचं प्ल्युरल आहे. सेल्फचं प्ल्युरल काय व्हायला आहे सेल्फ्स. ठीक आहे. म्हणजे हा आला तर समजायचं प्ल्युरल आणि सेल्फ आलं तर समजायचं सिंग्युलर आहे. फक्त एवढाच चेंजेस आहे, बाकी त्याच्यात काही नाही. ठीक आहे. दोन्ही सोबत बी प्ल्युरलच वर्ब येणार आहे. जरी यू सिंग्युलर असेल तर सोबत काय करत असतो प्ल्युरलच घेणार. यू इज असतं का यू आर असतं. यू वॉज असतं का नाही. काय असतं यू वेअर असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हीचं काय होतं असतं पजेसिव्ह हीचं झालं. हीचं पजेसिव्ह प्रोनाउन काय होतं असतं हीज सेम असतं.
ठीक आहे. शीचं पजेशिव्ह प्रोनाऊन काय होत असतं? हर्स. त्याच्यानंतर आहे इटचं काय होत असतं? काहीच होत नाही, नॉट अप्लिकेबल. ठीक आहे, पजेशिव्ह प्रोनाऊन होत नाही इटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे देचं काय होत असतं? देअर्स. ठीक आहे, हे झाले आता यांचे नावं, पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेशिव्ह प्रोनाऊन. आता यांचे आपण काय बघणार? काम बघणार, याचं म्हणजे फंक्शन काय. ठीक आहे. पण माणसाला पहा नावापेक्षा जास्त काय महत्त्वाचं असतं? त्या व्यक्तीचं काम. व्यक्ती हा नेहमी त्यांच्या कामावरून ओळखल्या झाला पाहिजे. आता हे यांचे नावं झाले पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेशिव्ह प्रोनाऊन. तर लक्षात ठेवा, हे जे असतात पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स आणि दिअर, यांच्यानंतर नेहमी नाऊनचा वापर करतात. ही मी पुढच्या स्लाईडवर घेतो. ठीक आहे. पहा आता, पहा हे जे पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत, पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत? माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स आणि दिअर. पहा यांच्यानंतर काय केला जातो? नेहमी नाऊनचा वापर केला जातो. यांच्यानंतर नेहमी नाऊनचा वापर केला जातो, नाऊनचा यूज केला जातो. ठीक आहे. काय सांगितलं मी? माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स आणि दिअर यांच्यानंतर नेहमी नाऊनचा यूज केला जातो. हा पॉईंट याच्यावरून पहा, जेव्हा तुम्ही बँकिंगमध्ये म्हणा किंवा कुठल्याही एक्झाममध्ये जेव्हा एरर्स शोधत असताना तेव्हा ह्या दोन गोष्टी माहीत पाहिजे. माय नंतर नेहमी लक्षात ठेवायचं नाऊन, हे जे पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात त्यांच्यानंतर नेहमी नाऊन असतो. आणि जेव्हा पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन हे दोन्ही मिळून त्या वाक्यातले ऑब्जेक्ट होत असतात. जेव्हा आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस शिकू त्यावेळेस हे कामी येतं. पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन हे दोन्ही मिळून त्या वाक्याचे ऑब्जेक्ट असतात. ठीक आहे, ते पुढे पाहू आपण. आता पहा, मी तुम्हाला हे लिहून दिलं, यांच्यानंतर नेहमी नाऊनचा वापर केला जातो. आता पहा, मी लिहिलं आहे माय मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. दुसरं लिहिलं आहे माइन मोबाईल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता कोणतं वाक्य बरोबर असेल? तर पहा, पहिलं जे वाक्य हे जे माय आहे, कारण पहा पजेशिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊनचा वापर कधीच करत नाहीत. हे जे माय आहे हे पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, यांच्यानंतर हे जे मोबाईल आलेलं आहे हे काय आहे? तुमचं नाऊन आहे. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला मी म्हणलं होतं सब्जेक्ट जो असतो तो एक तर नाऊनच्या स्वरूपात असतो किंवा प्रोनाऊनच्या. मग हा पहा, हे जो सब्जेक्ट आलेला आहे आले काय नाऊनच्या स्वरूपात? माय मोबाईल. आणि प्रोनाऊन लिहून दिले ते होते आय, वी, यू, ही, सी, इट, दे. तुम्हाला म्हणलं होतं सब्जेक्ट हा दोनच प्रकारे येऊ शकतो, एक तर तो नाऊनच्या स्वरूपात येऊ शकतो किंवा प्रोनाऊनच्या स्वरूपात. हा जो माय मोबाईल हा सब्जेक्टच आहे ना या वाक्याचा, हे वर्ब आहे. ठीक आहे. हे माय मोबाईल सब्जेक्ट झालेलं आहे, पण कशाच्या स्वरूपात आलं आहे? नाऊनच्या स्वरूपात. ठीक आहे, माय मोबाईल. आता ह्या माय नंतर पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर हे मोबाईल हे काय आलेलं आहे? नाऊन आहे. ठीक आहे. इज काय सांगा तुमचं? मेन वर्ब आहे. इथं हेल्पिंग वर्ब नाही आहे, इथं मेन वर्ब म्हणून आले. ठीक आहे. व्हेरी काय आहे तुमचं? पुढे आहे आता ॲडवर्ब आणि एक्सपेन्सिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं मेन जे आपलं पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात त्यांच्यानंतर नेहमी कशाचा वापर केला जातो? नाऊनचा. आता मी लिहिलं आहे हिज बाईक इज न्यू. ठीक आहे. आता पहा, हिज काय आहे तुमचं? आता दोन्ही सेम आहेत, पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेशिव्ह प्रोनाऊन. म्हणजे कसं कळणार मग हिज पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे का पजेशिव्ह प्रोनाऊन? तर समजायचं याच्यानंतर जर नाऊनचा वापर केला असेल तर काय होईल? ते पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह होणार. हे पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह हे नाऊन आहे आणि दोन्ही मिळून काय झाले त्या वाक्यातले सब्जेक्ट. ठीक आहे. इज काय आहे तुमचं? मेन वर्ब आहे आणि हे तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे आपण सांगू शकतो पजेशिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर काय येत असतं? नाऊन येत असतं. तिसरं वाक्य पहा, माय हाऊस इज हिअर
अँड व्हेअर इज युअर्स हाऊस. आता पहा माय काय आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला काय लिहून दिलं आहे, यांच्यानंतर नेहमी नाऊनचा यूज केला जातो. नेहमी हा शब्द वापरला, याच्यावर भर दिला पहा. नेहमी नेहमी नाऊनचा वापर करतात. समटाईम म्हणलं काय, ऑलवेज ऑलवेज यूज केला जातो. मग आलेलं आहे माय हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. पहा याच्यानंतर आलेलं हाऊस काय आहे तुमचं, नाऊन आहे. ते नंतरचा विषय, प्रॉपर नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे काय, पण सध्या ते नाऊनच आहे. ठीक आहे. हा हाऊस काय आहे तुमचा, नाऊन आहे. मग ह्या याच्यानंतर वापरलेलं काय हे नाऊन आहे. आता पहा युअर्स, युअर्स काय सांगा बरं, पजेसिव्ह प्रोनाऊन. पण पजेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊनचा वापर करत नाहीत. मग हे हाऊस इथं यायला नव्हतं पाहिजे, कारण या पजेसिव्ह प्रोनाऊनमध्ये हिडन असतं हाऊस. मग जर तुम्ही परत हाऊस वापरलं तर ते सुपरफ्ल्युअस यूज होतो, म्हणजे आवश्यकता नसताना तिथं वापरलेलं आहे, आपल्याला रिपिटेशन चालत नाही. तर हिच्यामध्ये कोण हिडन असतं माहिती आहे का, युअर्समध्ये युअर प्लस हाऊस. म्हणजेच काय, युअर हे तुमचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे नाऊन आहे. म्हणजे ह्या पजेसिव्ह प्रोनाऊनमध्ये पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन हे हिडन असतं, म्हणून पजेसिव्ह प्रोनाऊन नंतर कधीच नाऊनचा वापर करत नाही. ही एक झाली, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊनचा वापर करतात. आता दुसरा आहे पजेसिव्ह प्रोनाऊन. पजेसिव्ह प्रोनाऊन कोणकोणते सांगा बरं एकदा परत. पजेसिव्ह प्रोनाऊन कोणकोणते आहेत सांगा. माइन, आवर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स होत नाही पा, नॉट ॲप्लिकेबल, आणि दियर्स. ठीक आहे. यांच्यानंतर लक्षात ठेवा नाऊनचा वापर कधीच करत नाहीत. ठीक आहे. यांच्यानंतर नाऊनचा यूज कधीच करत नाहीत. ठीक आहे. हे झालं आपले चार्ट. तुम्हाला जो दिला आहे पूर्ण चार्ट इथं आपला कंप्लीट होतो. पजेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊनचा यूज करत नाहीत. आता त्याच्यानंतर आहे पहा आपला एक चार्ट आहे व्हर्बचा. पहा व्हर्बचा चार्ट आहे. आता व्हर्बमध्ये पहा दोन असतात, एक असतात हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब. पहा हेल्पिंग व्हर्ब आणि दुसरे कोणते असतात, मेन व्हर्ब. पहा हेल्पिंग व्हर्बमध्ये पण दोन टाईप पडतात. हेल्पिंग व्हर्बमध्ये दोन टाईप पडतात. कोणकोणते असतील, हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. पहा हेल्पिंग व्हर्बमध्ये दोन टाईप पडतात. एक असतात प्रायमरी व्हर्ब. प्रायमरी आपण जे अगोदर बेसिक पाहिलं होतं त्याच्यावरच आधारित प्रायमरी व्हर्ब. आणि दुसरे असतात मॉडल्स. पहा आता याच्यामध्ये पहा प्रायमरी व्हर्बमध्ये पहा कोणकोणते असतात, टू बीचे फॉर्म. त्याच्यानंतर असतात टू हॅवचे फॉर्म. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतात टू डूचे फॉर्म. ठीक आहे. आता कोणकोणते आहेत, ॲम, इज, आर. त्याच्यानंतर आहे वॉज, वेअर, बीन आणि बीइंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत हॅवचे फॉर्म. कोणकोणते असतात, हॅव, हॅज आणि हॅड. आणि याचे असतात डू, डज. हे थोडं आपण फास्ट घेऊ, अगोदर पाहिलेले डू, डज आणि डीड. ठीक आहे. आता मॉडल्स माहीत आहेत का तुम्हाला, कोणकोणते आहेत, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट. त्याच्यानंतर हे पहा मस्ट, यूज टू,
यूज टू हा याचा वापर हा भूतकाळातील एखादी हॅबिट सांगण्यासाठी केला जातो आणि बी प्लस यूज टू एक असतो, बी प्लस यूज टू त्याचा अर्थ असतो प्रेझेंटमधील हॅबिट सांगण्यासाठी. ठीक आहे. आता एखादं वाक्याच्या मी आलाविषयी तर सांगून येतो बी प्लस यूज टू, बी प्लस यूज टू याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं चौथं रूप असतं आणि एक असतं यूज टू, यूज टू. तर याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतं कारण हे मॉडेल आहे. आणि हे बी प्लस यूज टू म्हणजे बी म्हणजे कोण आहे, ॲम इज आर, हे लक्षात ठेवा. नाही तर बी म्हणजे नुसतं बी नाही आहे, तर बी म्हणजे कोण, ॲम इज आर. जर ह्या यूज टूच्या अगोदर ॲम इज आर आलेला असेल तर त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं चौथं रूप येतं आणि ते कशाची हॅबिट सांगतं, प्रेझेंट हॅबिट. आणि जेव्हा यूज टू याच्या अगोदर कुठलंही ॲम इज आर वॉज वेअर काहीच नसतं, नुसतं यूज टू असतं त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं, तेव्हा हे असते पास्टमधील हॅबिट. प्रेझेंट हॅबिट. ठीक आहे. आणि ही झाली पास्ट हॅबिट. आता मी लिहिले आय ॲम यूज टू गॅम्बलिंग. आता मला काय असं खरोखर जुगार खेळायचं नाही, पण एक वाक्य आपण सुरुवात ही लिहिण्यापेक्षा मी आयपासून लिहिलो, आय यूज टू गॅम्बलिंग. आता पहा ह्या यूज टूच्या अगोदर क्रियापदाचं किती रूप वापरलेलं आहे, चौथं रूप. आता हे पहा हे आय सब्जेक्ट आहे, ॲम आहे. आता ह्या यूज टूच्या अगोदर पहा बी पैकी आलेले की नाही, या बी फॉर्म म्हणजे कोण आहे, ही तर लिहून देतो तुम्हाला. बी म्हणजे कोण, ॲम इज आर. ठीक आहे. पहा काय आलेलं आहे या तिन्हीपैकी, ॲम आलेला आहे. म्हणजे हे काय सांगते, तुमची प्रेझेंट सध्याच्या घडीला. गॅम्बलिंगचा अर्थ असतो गॅम्बल म्हणजे जुगार खेळणं. ठीक आहे. तर सध्या मला जुगार खेळायची सवय आहे, ही आहे. ठीक आहे. तर हे ॲक्च्युअलमध्ये नाही, तर हे दुसरं आहे. आता मी एक दुसरं वाक्य लिहितो, आय यूज टू गॅम्बल. काय 1-2 एकर आणि विकलेला असन, पास्टमधील सवय, जुगार खेळायची सवय होती पण आता मी सुधारलेलो आहे, म्हणजे आता सवय नाही असा अर्थ होतो. असं जर वाक्य असेल आय यूज टू गॅम्बल म्हणजे याला पास्टमध्ये सवय होती, आणि हे जे असेल आय एम यूज टू गॅम्बलिंग आत्ताच्या घडीला त्याला सवय, अजून पण तो जुगार खेळतोय. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे आय यूज टू गॅम्बल म्हणजे पास्ट. तर ह्या दोघांमधील डिफरन्स आहे. एक आलं म्हणून तुम्हाला पुढे कन्फ्युजन होणे म्हणून इथं लगेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. यूज टू आणि बी प्लस यूज टू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे नीड टू आणि एक असतं डिअर टू. यांचा जास्त काही यूज होत नाही, डिअर टू नीड टू, पण माहीत असू द्या. त्याच्यानंतर पहा मेन व्हर्बचे पण 2 टाईप पडतात. ठीक आहे. कोणते 2 टाईप पडतात, पाहत याचे 2 टाईप पडतात. एक असतात फायनाईट व्हर्ब, मेन व्हर्ब. पहा मेन व्हर्बचे 2 टाईप पडतात. एक असतो फायनाईट व्हर्ब आणि दुसरा कोणता असतो, नॉन फायनाईट व्हर्ब. ठीक आहे. नॉन फायनाईट. ठीक आहे. आता फायनाईट व्हर्बचे पुन्हा 2 टाईप पडतात. एक असतं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि दुसरा असतं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ठीक आहे. फायनाईट व्हर्बचे 2 टाईप, एक असतो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि दुसरा असतो इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह. ठीक आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह. त्याच्यानंतर नॉन फायनाईटचे पुन्हा 3 टाईप असतात. एक असतो तुमचा इन्फिनिटिव्ह, दुसरा असतो तुमचा जेरेंड आणि थर्ड असतो तुमचा पास्ट पार्टिसिपल. नुसता पार्टिसिपल, पास्ट नाही. ठीक आहे. पहा आता हे जे फायनाईट व्हर्ब आणि नॉन फायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्ब म्हणजे काय असतं माहीत आहे का, पहा फायनाईट वर्ब म्हणजे असे वर्ब असतात जे त्यांचे मूळ स्वरूप हे सब्जेक्ट, पर्सन आणि टेन्स यांच्यानुसार बदलतात. त्याच्यानंतर नॉन फायनाईट वर्ब कसे असतात, नॉन फायनाईट वर्ब हे असे वर्ब असतात जे त्यांचे मूळ स्वरूप हे सब्जेक्ट, पर्सन आणि टेन्स यांच्यानुसार बदलत नाहीत, त्याला म्हणतो आपण नॉन फायनाईट वर्ब. ठीक आहे. आता मी याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. फायनाईट वर्ब काय नाही, नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय. पहा फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट. पहा मी तर लिहून देतो तुम्हाला. फायनाईट वर्ब महत्त्वाची आहे, माहीत असायला पाहिजे फायनाईट वर्ब. पहा फायनाईट वर्ब हे असे वर्ब असतात, असे वर्ब असतात जे त्यांचे
मूळ स्वरूप हे सब्जेक्ट पर्सन आणि टेन्स यांच्यानुसार काय करतात, बदलतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण फायनाईट वर्ब. दुसरा आहे नॉन फायनाईट वर्ब. याच्या उलट असतात. मग ते नॉन फायनाईट वर्ब हे असे वर्ब असतात जे त्यांचे मूळ स्वरूप हे सब्जेक्ट पर्सन आणि टेन्स यांच्यानुसार बदलत नाहीत. ठीक आहे, यांच्यानुसार बदलत नाहीत, त्याला म्हणतो आपण फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब. ठीक आहे, आता पहा, एक मी इथं एक्झाम्पल लिहितो. आय वेंट टू वॉच अ मूव्ही. आता मी तर तुम्हाला सांगितलं फायनाईट वर्ब जे असतात ते त्यांचं मूळ स्वरूप बदलत नाही सब्जेक्ट पर्सन आणि टेन्सनुसार. मग त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, आय वेंट टू वॉच अ मूव्ही. दुसरं लिहिलं आहे ही गोज टू वॉच अ मूव्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता आहे, तिसरं एक्झाम्पल लिहितो. दे हॅव गॉन टू वॉच अ मूव्ही. शेवटचं एक्झाम्पल आहे चौथं. ही विल गो टू वॉच अ मूव्ही. पाहता याच्यातले 4 लिहिलेले ते एक्झाम्पल. तर तुम्ही मला सांगू शकाल का कोणतं फायनाईट वर्ब आहे, नॉन फायनाईट आहे? फायनाईट वर्ब कोणतं म्हणायचे आणि नॉन फायनाईट कोणते? फायनाईट वर्ब म्हणजे जे बदलतात, नॉन फायनाईट म्हणजे बदलत नाहीत. ठीक आहे, तर पहा लक्षात ठेवा, हे जे वेंट, गोज, त्याच्यानंतर हॅव गॉन आणि विल गो. पहा मेन स्वरूप काय आहे त्याचं, गो. गोचं काय झालं इथं, मेन स्वरूप त्याचं वर्बचं जे रूप आहे ते गो आहे. मग गोचं काय झालेलं आहे, वेंट. झालं की नाही चेंज? कशानुसार चेंज झालं इथं, टेन्सनुसार. इथं पहा ही गोज, गोचं गोज झालं. कशानुसार झालं, सब्जेक्टनुसार. का, कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून तर इथं गोज झालं. इथं जर दे असतं तर गो राहिलं असतं. म्हणजे आपलं स्वतःचं जे मेन रूप आहे ते बदलायला आहे. कशानुसार, सब्जेक्टनुसार आणि टेन्सनुसार. इथं पहा दे हॅव गॉन, आता गोज होतं, वेंट होतं, आता हॅव गॉन झालं. काय झालं, पुन्हा इथं टेन्सनुसार चेंज झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर ही विल गो, इथं गोचं काय झालेलं आहे, हॅव गॉन, गोज, वेंट आणि विल गो. म्हणजे हे जे आहेत मग तुमचे, याला काय म्हणता तुम्ही, फायनाईट वर्ब. आणि हे जे दुसरे आहेत, हे जे मी असं हे करतो याला, ठीक आहे, ठीक आहे. आता कोणता आकार झाला पाहे. ठीक आहे, हे झाले तुमचे नॉन फायनाईट वर्ब. म्हणजे पहा आता याच्यावर काही फरक पडला का, सब्जेक्ट आय असो, टेन्स पास्ट असो, जशाला तसंच राहिले, टू वॉच. त्याच्यानंतर पहा ही, हा इथं याच्यावर काही परिणाम झाला का, टू वॉच राहिले. टेन्स असो की सब्जेक्ट असो, याच्यावर कुठलाही परिणाम झालेला आहे. मग याला आपण काय म्हणत असतो, नॉन फायनाईट वर्ब. पहा आता त्याच्यानंतर जे असतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय असतात, मेन वर्ब नंतर याचा ऑब्जेक्ट दिलेला असतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब हे असे वर्ब असतात ज्याच्या मेन वर्ब नंतर काय दिलेला असतो, ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्ट हा 2 प्रकारचा असतो. जसा सब्जेक्ट हा 2 प्रकारचा असतो तसाच ऑब्जेक्ट पण 2 प्रकारचा असतो. सब्जेक्ट नाउन प्रोनाउन असतो, तसा ऑब्जेक्ट पण काय असतो, 2 प्रकारचा असतो. एक तर तो नाउन असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो. ठीक आहे, मग जर मेन वर्ब नंतर जर ऑब्जेक्ट आला तर समजायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि मेन वर्ब नंतर जर ऑब्जेक्ट दिलेला नसेल तर काय समजायचं, ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणजे ते वाक्य कसं आहे, इनट्रान्झिटिव्हचं आहे. वाक्यात ऑब्जेक्ट आला मेन वर्ब नंतर तर ट्रान्झिटिव्ह आहे. ठीक आहे, आता याचं एक एक्झाम्पल पाहू आपण. मी लिहिलं आहे
ही राईट अ लेटर. दुसरं लिहिलेलं आहे ही इज गोइंग टू स्कूल. आता पहा हिच्यातलं कोणतं वाक्य ट्रान्झिटिव्ह आहे आणि कोणतं इनट्रान्झिटिव्ह आहे. पहा अगदी बरोबर सांगितलेलं आहे. पहिलं जे सेंटेन्स आहे ते पहिलं कोणतं आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. कशामुळं, पहा हा सब्जेक्ट नंतर इथं व्हर्ब आलेला आहे. कोणता व्हर्ब आहे, मेन व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब नाही आहे, मेन व्हर्ब आहे. मग मेन व्हर्ब नंतर काय आलेलं आहे, ऑब्जेक्ट. आर्टिकल आणि नाऊन काय असतात, ऑब्जेक्ट असतात. तसंच पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन हे ऑब्जेक्ट असतात त्या वाक्यातले. ठीक आहे, मग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. म्हणजे हे वाक्य तुमचं ट्रान्झिटिव्हचं आहे. दुसरं आहे पहा हा सब्जेक्ट इज काय आहे तुमचं हेल्पिंग व्हर्ब. गोईंग काय आहे, मेन व्हर्ब. पहा मेन व्हर्ब नंतर प्रीपोजिशन आलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं, जर मेन व्हर्ब नंतर जर प्रीपोजिशन आलेला असेल तर 99% ते वाक्य इनट्रान्झिटिव्हचं असतं. ठीक आहे, मेन व्हर्ब नंतर जर काय आलेलं असेल तुम्हाला प्रीपोजिशन, त्याच्यानंतर मेन व्हर्ब नंतर फक्त ॲडजेक्टिव्हच आलेला असेल किंवा मेन व्हर्ब नंतर फक्त ॲडवर्बच आलेला असेल तर लक्षात ठेवा मेन व्हर्ब नंतर आलेलं ॲडजेक्टिव्ह किंवा फक्त ॲडवर्ब हे कधीच त्या व्हर्बचे किंवा त्या वाक्याचे ऑब्जेक्ट नसतात. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. मग हे झालं तुमचं वाक्य कशाचं, इनट्रान्झिटिव्हचं. इनट्रान्झिटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. त्याच्यानंतर आहे पहा आपलं, आता हे झाले तुम्हाला ह्या चार्टमधलं फायनाईट वर्ब सांगितलं, नॉन फायनाईट वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब सांगितलं, इनट्रान्झिटिव्ह वर्ब सांगितलं. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, इन्फिनिटिव्हमध्ये पण 2 टाईप पडतात. ठीक आहे, लिहित नाही मी, असं ओरली सांगतो. नंतर तुम्ही काय करा, तो व्हिडिओ स्टॉप करून काय करायचं तो लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता इन्फिनिटिव्हमध्ये पण 2 टाईप पडतात. एक असतो 2 + V1 आणि दुसरा असतो बिअर इन्फिनिटिव्ह. बिअर म्हणजे काय, ज्याच्यासोबत 2 हे वापरलेलं नसतं. 2 + V1 म्हणलं तर पहा नुसतं 2 + V1 हा एक टाईप आणि नुसतं V1 असतं. दुसरा टाईप काय, नुसता V1, त्याला काय म्हणतो आपण, बिअर इन्फिनिटिव्ह. ठीक आहे, जिरंड म्हणजे काय असतं, वर्ब + ING आणि हे जे असतं याला ED लागले असतं पार्टिसिपलला. ठीक आहे, तर हे आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब, ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, आता हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आता जाता जाता एकच तुमच्याकडून मला एक अपेक्षा आहे, मी तुम्हाला इथं देणार आहे, एक चार्ट देणार आहे. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर व्हर्ब, प्ल्युरल सब्जेक्ट, प्ल्युरल व्हर्ब. हा चार्ट झाला की आपण इथे थांबूया. ठीक आहे, शेवटचं आहे ते पहा. आता पहा हे पूर्ण आतापर्यंत जे आपण शिकायलो पहिल्या याच्यापासून तर तिच्यावर आधारित आहे. सिंग्युलर सब्जेक्ट, तुम्हाला सब्जेक्ट पण लिहून दिले आहेत कोणते आहेत तर त्याच्यानंतर लिहून दिलेलं आहे तुम्हाला हेल्पिंग वर्ब पण सांगितलेलं आहेत. ठीक आहे, आता मेन वर्ब, तर मेन वर्बचे एक 2-4 एक्झाम्पल देतो तुम्हाला, रेग्युलर आणि इरेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय असतं, ज्या वर्बला शेवटी म्हणजे ज्याचा सफिक्स ED किंवा D लागलेला असतं ते असतं रेग्युलर, आणि ज्याला ED किंवा D हे सफिक्स प्रत्यय अटॅच होत नाही सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये त्याला म्हणतो आपण इरेग्युलर वर्ब. ठीक आहे, हे एक देतो. याच्यानंतर ते एक चार्ट झालं की आपण थांबूया. V1, त्याच्यानंतर आहे V2, त्याच्यानंतर आहे V3, त्याच्यानंतर आहे V4 आणि त्याच्यानंतर आहे V5. ठीक आहे, आता V1 मध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे डू म्हणजे काय, करणे. याचा सेकंड फॉर्म काय, डीड. थर्ड फॉर्म कोणता आहे, डन. चौथं रूप काय आहे, डुईंग म्हणजे मेन वर्बला ING फॉर्म. V5 काय असतं, डज. तर लक्षात ठेवा, जेव्हा मेन वर्बला यस, ES किंवा IES हिच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच होतं. ठीक आहे, एक इन शॉर्टमध्ये लिहून टाकतो, तुम्ही लिहून घ्या. पहा मेन वर्बला जेव्हा यस किंवा ES किंवा IES हिच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय, सफिक्स म्हणजे काय, शेवटी अटॅच होणारं, यापैकी कुठलंही एक प्रत्यय अटॅच झालं तर ते काय असतं, नेहमी सिंग्युलर वर्ब असतं. सिंग्युलर वर्ब, सिंग्युलर म्हणजे काय, एक वचनी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आता याचे एक एक्झाम्पल पाहूया. पहा कोणकोणते आहेत, प्ले. आता तुम्ही मला सांगायचे प्ले सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे, प्ल्युरल आहे. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये यस अटॅच केलं, काय झालं, प्लेज. म्हणजे हे काय झालं तुमचं सिंग्युलर. पण बऱ्याच मुलांना हे असं म्हणजे नाही का पसनी पडत नाही, नाही यस लागलं प्ल्युरल झालं, तर प्ल्युरल नसतं, ते उलट असतं. ठीक आहे, प्लेज म्हणजे काय, हे प्ले प्ल्युरल आहे पण यस अटॅच झाल्यानंतर काय आहे ते सिंग्युलर आहे.
त्याच्यानंतर मी लिहिले राईट. आता हा जो ओरिजिनल फॉर्म आहे बेस फॉर्म हा तुमचा प्ल्युरल आहे, त्याच्यामध्ये मी यस हे सफिक्स प्रत्यय अटॅच केलं. राईट्स काय झालेलं आहे, सिंग्युलर झालेलं आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे पहा मी टेल. टेल म्हणजे सांगणे, त्याच्यामध्ये यस अटॅच केलं, काय झालं टेल्स. त्याच्यानंतर हे पहा कॅच, याच्यामध्ये मी यस हे सफिक्स प्रत्यय अटॅच केलं, कॅचेस. मग हे जे आहेत प्लेज, राईट्स, टेल्स, कॅचेस हे तुमचे सिंग्युलर व्हर्ब आहेत. ठीक आहे. आता याच्या उलट असतं नाऊनचं. ठीक आहे. पहा आता इकडं मी रब करतो. पहा आता नाऊन, जेव्हा एखाद्या नाऊनला यस, ईएस, आयईएस याच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच होतं तेव्हा ते नाऊन कसं असतं, प्ल्युरल असतं. प्ल्युरल नाऊन. मग तुम्ही असं म्हणू शकता नाऊन आणि व्हर्ब एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणजे व्हर्बला जर यस, ईएस, आयएस लागलं तर व्हर्ब सिंग्युलर होतं, पण तेच जर यस, ईएस, आयएस हे नाऊनला अटॅच होतं सफिक्स म्हणून, तर तेव्हा ते नाऊन प्ल्युरल होतं. ठीक आहे. मग याच्यावर आधारित एक 4-5 एक्झाम्पल पाहू. आता मी लिहिलेले बॉय. बॉय सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे, सिंग्युलर आहे, त्याच्यामध्ये मी यस अटॅच केलं, काय झालं बॉईज. मग हे बॉईज काय झालं तुमचं प्ल्युरल झालं. त्याच्यानंतर मी लिहिलेलं टेबल, जिथं तुम्ही बसले टेबल, आता याच्यामध्ये मी यस अटॅच केलं, काय झालं टेबल्स. मग टेबल्स काय झालं तुमचं अनेक झालं. त्याच्यानंतर मी लिहिलं नोटबुक. आता नोटबुक ही सिंग्युलर आहे, याच्यामध्ये एकच आहे, एक वचने, त्याच्यामध्ये यस अटॅच केलं म्हणजे अनेक झाल्या. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं नोटबुक्स हे काय झालं तुमचं प्ल्युरल. आता तुम्ही मला सांगा नोटबुकसाठी कोणतं प्रोनाउन वापरला, इट, आणि नोटबुकसाठी दे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे. ठीक आहे. हे नाऊनला यस, ईएस, आयएस लागलं तर प्ल्युरल होतं, व्हर्बला यस, ईएस, आयएस लागलं तर सिंग्युलर होतं. ठीक आहे. आता याच्यावर ह्या सगळ्यावर आधारित एक चार्ट आहे, तेच तुम्हाला सोडवायचं. एक 5 मिनिटं राहिलेले आहेत आपले. ठीक आहे. पहा आता त्याच्यानंतर आहे हॅव. हॅवचं सेकंड फॉर्म सांगा बरं काय आहे, हॅड. थर्ड फॉर्म पण काय आहे सेम आहे, हॅड. मग तुम्ही ओळखणार कसं सेकंड आहे की थर्ड. लक्षात ठेवायचं थर्ड फॉर्म हा कधी सेपरेट येत नसतो, त्याला नेहमी हेल्पिंग वर्बची आवश्यकता असते. थर्ड फॉर्म आणि चौथा फॉर्म हे दुसऱ्यावर डिपेंड असतात आणि V1 आणि V2 हे कोणावरच डिपेंड नसतात. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं जेव्हा सेम असते तेव्हा. चौथं रूप काय मग हॅविंग. याचा अर्थ असतो जवळ असणे, कडे असणे, ला असणे. ठीक आहे, असा अर्थ आहे. त्याच्यानंतर याचं सिंग्युलर फॉर्म काय असतं हॅज. मग असं म्हणू शकतो V5 काय असतं ऑलवेज. पहा नेहमी सिंग्युलर असतं, ऑलवेज सिंग्युलर. जेव्हा कधी मी V5 लिहित असेल एखाद्या ठिकाणी तर समजायचं ते सिंग्युलर फॉर्म आहे, आणि V1 म्हटलं की ऑलवेज प्ल्युरल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी लिहिलं आहे वॉच. ठीक आहे. वॉचचं काय होतं वॉच्ड. थर्ड फॉर्म पण काय सेम वॉचिंग. त्याच्यानंतर काय आहे वॉचेस. म्हणजे वॉचेस हे काय झालं तुमचं सिंग्युलर झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे वॉक. वॉक म्हणजे काय सांगा बरं चालणे. याला काय लागणार ईडी फॉर्म. मग ईडी फॉर्म लागलं म्हणजे कोणतं झालं आपलं रेग्युलर वर्ब. ठीक आहे. याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉचिंग नाही वॉकिंग आहे. ठीक आहे. लक्ष आहे तुमचं. मला वाटलं काय माहीत बोर झाले का वॉकिंग. त्याच्यानंतर काय होतं वॉक्स. म्हणजे याला काय लागलेलं आहे यस अटॅच झालं म्हणजे काय झालं ते सिंग्युलर. त्याच्यानंतर शेवटचं आहे ड्रिंक. ड्रिंक म्हणजे काय पाणी पिणे. ठीक आहे पिणे. सेकंड फॉर्म काय याचं ड्रँक. थर्ड फॉर्म काय ड्रंक. मग ज्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम नसतं त्याला आपण काय म्हणत असतो इरेग्युलर व्हर्ब. ठीक आहे. आणि ज्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेलं असतं त्याला म्हणतो रेग्युलर, आणि ज्याच्या सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी किंवा डी हे प्रत्यय लागलेलं नसतं त्याला म्हणतो आपण इरेग्युलर व्हर्ब. याला म्हणतो आपण बेस फॉर्म, याला म्हणतो सिम्पल पास्ट. V3ला म्हणत असतो पास्ट पार्टिसिपल, याला ING फॉर्म लागलं असतं. हे तर माहीतच आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल कसं सोडवायचं ते. ठीक आहे. ड्रिंक, ड्रंक, ड्रिंकिंग आणि ड्रिंक्स. ठीक आहे.
आता हे सर्व आधारित तुम्हाला एक चार्ट सोडवायचा आहे. 5 मिनटं मी वेळ देणार आहे. सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर व्हर्ब हा चार्ट झाला की आपण इथं थांबू. ठीक आहे. सिंग्युलर व्हर्ब 2 मिनटं टाईम आहे. सिंग्युलर व्हर्ब चला लिहून दाखवा मला. आतापर्यंत जे आपण शिकलेलं त्याच्यावर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर व्हर्ब. त्याच्यानंतर आहे प्लुरल सब्जेक्ट प्लुरल व्हर्ब. ठीक आहे. 2 मिनटं वेळ देणार आहे मी. टाइम स्टार्ट. ठीक आहे. पहा आता सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते आहेत. 1-2 मिनटामध्ये लिहितो. आयला मी सांगितलं होतं आय 2 ठिकाणी सिंग्युलर असतो, बाकीच्या सर्व ठिकाणी तो प्लुरल असतो. त्याच्यानंतर पहा ही, शी, इट आणि व्यक्तींचे नावं जे असतात ते पण सिंग्युलरच असतात, जसे तुमचे नाव आहेत. ठीक आहे. राम आहे, राधा आहे. ठीक आहे. किंवा बॉय आहे किंवा काय अजून शेअर आहे, काही बी असो. इथं नाऊन आता काय नाऊनची यादी काही हे नाही आहे. ठीक आहे. हे झाले तुमचे सिंग्युलर सब्जेक्ट. आता सिंग्युलर व्हर्ब कोणते याचा अर्थ पहा. जसा सब्जेक्ट मी असं काऊन लिहिलं नाही सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब, समोरासमोरच काऊन लिहिलं आहे म्हणजे इक्वल. जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब. पहा जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब. पहा मग आता हेल्पिंग व्हर्ब मला सांगा बरं जे की सिंग्युलर आहेत, एक वचने. एम, इज, वॉज, हॅज आणि डज. आता मेन व्हर्ब सांगा जे की प्लुरल आहेत. 3-4 सांगा कोणते पण. चालणे, बोलणे, खेळणे, पळणे, उठणे, झोपणे असं सांगा. मग काय होईल. यस लावायचं त्याच्यामध्ये अटॅच करायचं. मेन व्हर्बला यस अटॅच करा. मेन व्हर्बला राईट्स. त्याच्यानंतर आहे मेक्स. त्याच्यानंतर आहे ड्रिंक्स. त्याच्यानंतर आहे टॉक्स. ठीक आहे. स्पीक्स. हे तुमचे काय झाले सिंग्युलर व्हर्ब म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब. आता तुमचे आहेत प्लुरल सब्जेक्ट प्लुरल व्हर्ब. कोणकोणते आहेत प्लुरल. पा वी, यू आणि दे. ठीक आहे. मग बॉयचं काय होईल इकडं. बॉईज, गर्ल्स,
म्हणजे असं काही बी येऊ शकतात. लिमिटेड याची यादी अनलिमिटेड आहे. पहा वी, यू, दे हे प्रोनाऊन प्ल्युरल आहेत. बॉईज, गर्ल्स हे नाऊन प्ल्युरल आहेत. आता पहा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, हेल्पिंग वर्ब जे की प्ल्युरल आहेत ते सांगायचे. कोणकोणते? अगदी बरोबर, आर. त्याच्यानंतर कोणतं आहे? वेअर. त्याच्यानंतर आहे हॅव आणि त्याच्यानंतर आहे डू. हे काय तुमचे हेल्पिंग वर्ब जे की प्ल्युरल आहेत. आता शेवटचे आहेत मेन वर्ब. कोणकोणते आहेत? मग याचं यस काढून टाका प्रत्येकाचं. यस यस, प्ले. त्याच्यानंतर आहे मेक, राईट, स्पीक, टॉक. हे काय झाले तुमचे प्ल्युरल. म्हणजे हे सिंग्युलर प्ल्युरल सब्जेक्ट, प्ल्युरल वर्ब. मी आशा करतो आज जे आपण शिकवलेले हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला हे समजलेलं असेल तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.